एक मोठी बातमी कोल्हापुरातून येते। कोल्हापुरामध्ये टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगुड पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केली। टीईटी पेपर फोडण्याचा प्रयत्न करणारे 9 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा भरती सुरू आहे आणि ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचाही सहभाग असून हे सर्व आरोपी कागल तालुक्यातील सोनगे इथून पोलिसांनी ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या मध्ये सर्व आरोपी कागल आणि राधानगरी तालुक्यातले आहेत। तर काल सायंकाळपासून रात्रभर पोलीस या घटनेचा तपास करत असून अजूनही संशयित आरोपींची संख्या ही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, विक्रांत, ही मोठी बातमी म्हणावी लागेल। आज राज्यभर टीईटीची परीक्षा होते। त्या ठिकाणी अनेक लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत। मात्र सगळीकडेच परीक्षा ही सुरळीत सुरू आहे। आता कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। काही जण पेपर फोडण्याच्या तयारीत होते आणि तो पेपर देखील त्या ठिकाणी फोडला होता अशी देखील सध्या प्राथमिक माहिती मिळते। या सगळ्या प्रकरणी जवळपास 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मुरगुड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून ही कारवाई देखील करण्यात आलेली आहे। हा सगळा प्रकार नेमका काय आहे याची सध्या माहिती मिळाली नसली तरी 9 आरोपींना, संशयित आरोपींना आता ताब्यात घेतलेलं आहे। त्या पोलिसांकडून या सगळ्यांची सखोलाची चौकशी। पर शेखर, काही तांत्रिक कारण येते, तुमचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाहीये। पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचतो, पुन्हा एकदा तुमचा फोन जोडतो। मात्र तोपर्यंत आपण ही बातमी पाहतोय कोल्हापुरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगुड पोलिसांनी संयुक्त कामगिरी केलेली आहे। कोल्हापुरामध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या टोळीला फोडणाऱ्यांना जेरबंद करण्यात आलेला आहे। 9 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर संशयितांचा, आरोपींचा, ज्यांना ताब्यात घ्यायचंय, चौकशी करायची आहे, त्यांची संख्या आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। काल रात्रीपासून पोलीस या घटनेचा तपास करत होते आणि 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगुड पोलिसांनी ही संयुक्त अशी कामगिरी केलेली आहे। 9 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगुड पोलिसांनी ही कारवाई केली। टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी ही जेरबंद करण्यात आलेली आहे। आज राज्यभरामध्ये टीईटी परीक्षा घेतली जाते आणि या अनुषंगाने यामध्ये काही जण जे परीक्षा देणार आहेत ते परीक्षार्थी शिक्षक सुद्धा असल्याची माहिती आहे, ज्यांना जेरबंद केले त्यांच्यापैकी। कोल्हापुरातली ही मोठी बातमी आपण पाहतोय। टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, विक्रांत, जसं आपण म्हटलो की या प्रकरणी 9 जणांना आता ताब्यात घेतलेलं आहे। या 9 जणांकडून सखोलाशी चौकशी देखील केली जाते। हे 9 जण जे ताब्यात घेतलेले आहेत हे सगळे राधानगरी आणि कागल तालुक्यातले आहेत अशी माहिती सध्या मिळते। या सगळ्या प्रकरणात काही परीक्षार्थी देखील सहभागी होते या संपूर्ण गुन्ह्यामध्ये अशी माहिती सध्या मिळते। काहींना ताब्यात देखील घेत असतानाचे व्हिडिओ आपल्या पुढारी न्यूजच्या सगळ्याच प्रेक्षकांना आपण हे दाखवतोय। खरं तर एक मोठी कारवाई म्हणावी लागेल। लाखो परीक्षार्थी आज ही परीक्षा देताना त्या ठिकाणी दिसत आहेत। अनेकांचं त्या ठिकाणी भवितव्य या परीक्षेवरती अवलंबून आहे। अनेक जण आशा घेऊन ही परीक्षा देताना पाहायला मिळतात। मात्र अशा पद्धतीने काही पेपर फोडणारी टोळी त्या ठिकाणी कार्यान्वित होत असेल तर ती अतिशय गंभीर अशी बाब आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोलाशी चौकशी करणं गरजेचं आहे। पोलिसांनी कालपासूनच या सगळ्या प्रकरणाची भनक लागल्यापासून त्याचा तपास सुरू करत होते आणि आज सकाळी ही कारवाई जी आहे ती पेपर सुरू झाल्यानंतर लगेचच करण्यात आलेली आहे। मुरगुड खरं तर पोलीस ठाण्यातील पोलीस देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरीकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस देखील आहेत। त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता केली जात आहे। या 9 जणांना आता ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची व्याप्ती देखील वाढण्याची शक्यता आहे। कारण अशा पद्धतीने जर कागल तालुक्यात पेपर फोडण्याचा प्रकार त्या ठिकाणी होत असेल तर तो राज्यात आणखीन कोणकोणत्या ठिकाणी ही टोळी कार्यान्वित होती का, त्यांच्याकडून अजून कुठल्या शहरांमध्ये, कुठल्या केंद्रांमध्ये असे प्रकार घडले आहेत का, याचा देखील तपास आता केला जाण्याची शक्यता आहे। या सर्वांचेच मोबाईल देखील जप्त जे आहे ते पोलिसांनी केलेले आहेत आणि त्या मोबाईलच्या आधारे आता आणखीन माहिती त्या सगळ्यांकडूनच घेतली जात असल्याची माहिती मिळते। त्यामुळे नक्कीच विक्रांत, एक गंभीर प्रकरण, टीईटीची परीक्षा जी अनेक वर्षांपासून अनेक विद्यार्थी वाट पाहत असतात आणि त्या परीक्षेतून आपल्याला एक सरकारी नोकरी मिळेल याची आशा घेऊन सगळेजण त्या ठिकाणी आहेत। मात्र हे सगळे अशी टोळी कार्यान्वित झाल्यामुळं अनेकांच्या स्वप्नांवरती पाणी फिरण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तात्काळ ही कारवाई केलेली आहे। 9 जणांना सध्या तरी ताब्यात घेतलेलं आहे।
या 9 जणांकडून आता अधिक तपास केला जाईल. या तपासांती आणखीन कोणकोणत्या बाबी जे आहेत ते स्पष्ट होणार हे पाहणं गरजेचं आहे. या प्रकरणाची व्याप्ती अजून कुठपर्यंत जाऊन पोहोचणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे निश्चितच कोल्हापुरातून टीईटीच्या परीक्षेच्या निमित्तानं टीईटीची परीक्षा सुरू असताना एक मोठी कारवाई कोल्हापुरात पाहायला मिळते. विक्रांत. खरं शेखर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे लाखो विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत होते आणि लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य या परीक्षेवर अवलंबून आहे. अशा प्रकारची परीक्षा आणि या परीक्षेचा पेपर फुटण्याचा प्रयत्न होतो, निश्चितच गंभीर बाब आहे. बातमी जरी कोल्हापुरातून असली तरी संपूर्ण राज्यातले जे परीक्षार्थी शिक्षक आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आणि त्यांच्यासाठी ही चिंतेची बातमी आहे. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा आकडा जो आहे, ज्यांना ताब्यात घेतलंय त्यांचा आकडा वाढण्याची ही शक्यता आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शेखर.